होत आहेत. तसंच एक आपल्या आदिवासी बांधवांचं प्रत्येकी गावोगावी जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन, शहरोशहरी जाऊन असं एक मोठं नाव अरविंदजी पेंडगा सर आपल्याला या ठिकाणी लाभले गेलेले आहेत. खूप खूप आभार हा सर. तुम्ही अगदी दुपारच्या सत्रामध्ये तुमची वर्णी या ठिकाणी लावली गेली. तुमच्या माध्यमातून काही त्या ठिकाणी कार्यक्रम, त्याच्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही काही फोटो सुद्धा स्केच केले गेले. त्यामधून तुम्ही अगदी ते भविष्यात येणाऱ्या पिढीसाठी मांडणार आहात. कारण की युट्यूब म्हटल्यानंतर आज जे आपण इथे करतोय ते लाईव्ह प्रमाणे आपण आज बघू शकतोय, पण येणारी पिढी ही वर्षानुवर्ष बघू शकते या युट्यूबच्या माध्यमातून. आणि त्यामधून आपली संस्कृती पुढे येईल. ते मांडण्याचं काम, ते दाखवण्याचं काम या ठिकाणी अरविंदजी पेंडगा सर आपल्याला त्यांच्या कृतीमधून, त्यांच्या वेगवेगळ्या शब्दामधून या ठिकाणी ते दाखवणार आहेत. तर प्लीज कुठलाही वेळ वाया घालवायचा नाही मिळत, कारण की त्यांना सुद्धा लांबचा प्रवास आहे. ते सुद्धा मला म्हणतच होते, अगदी मी त्यांच्याशी मुलाखत घेत असताना ते आम्हाला म्हणत होते की हे माझं तर रोजचं आहे, सांगते मी आज इथे आहे तर उद्या दुसरीकडे असते माझं, कारण की मला माझ्या समाजावर प्रेम आहे, माझ्या समाजाची आपुलकी आहे, म्हणून मी हे करत आहे. आणि खरोखरच अशा व्यक्तीला मी मानाचा जोहार देतोय. तर प्लीज सर्व माझ्या कमारे गावातील बंधू भगिनींना विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर उपस्थिती नोंदवा. जोहार. या कमारे गावामध्ये त्याने दाखल आणि नोंदणी केली आणि खरोखरच अगदी आपल्या बोली भाषेने आम्हाला या ठिकाणी त्यांचा प्रमुख जो कारोबार आहे आणि खऱ्या अर्थाने आपण बघत आहोत अरविंदजी पेंडगा यांचं जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. एक उभरता नाव आहे आज पालघर जिल्ह्यामध्ये. युट्यूबच्या माध्यमातून असो, आपल्या प्रत्येक कलाकारामध्ये कलाकार कसा असावा, आज आपल्या संस्कृतीचं जोपासना कशी असावी, अरविंद पेंडगा हे आपल्याकडून मांडत असताना त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे.